वास्तू म्हटल्यानंतर ना आपल्याला फक्त दिशाच माहीत असतात. मग या वास्तूमध्ये पंचतत्वांचं किती महत्त्व आहे? एवढंच सांगेन की तुम्ही किचनमध्ये कधीही जेवण बनवताना अशी माझी विनंती आहे की पूर्वेकडे तोंड करून जेवण बनवा. तर तुम्ही जे पदं सांगितली ना त्यातली 5 पदं मला सांगितलं तरीही बरं होतील. 33 मधले जे तुम्ही सांगताय देवस्थानांचे. लाल कलर तुम्ही कुठेही बघा, किती फास्ट फूडच्या चेन्स आहेत हां. किंवा जंक फूड आहेत, त्यांचा लोगो आठवा, मी नाव घेत नाही, प्रत्येक याच्यामध्ये रेड कलर आहे. तर आपण जो घरामध्ये देव्हारा असतो आपला, तो देव्हारा पूजत असतो. तर त्याच्या खाली असं लाल फडकं हे केलेलं असतं. तर या लाल फडक्याचं महत्त्व काय आहे? दुसरी गोष्ट, कुठलाही स्पोर्ट्स खेळणारा असू दे, तो सेंचुरी झाल्यावरती त्याच्याबरोबर पहिलं चांगला झालं तो काय करतो? मग अशी शरीरामधली कुठली गोष्ट किंवा घरामध्ये कुठलं तत्व कमी आल्यानंतर ना शरीरामध्ये खूप काही इम्पॅक्ट पडतात त्याचे. इंस्टाग्राम, हां. येल्लो, मगाशी सांगितलं रेड आणि येल्लोची फॅमिली असते. राईट. पिंक आणि येल्लो आहे इंस्टाग्राम. पिंक कुठल्या फॅमिलीचा कलर आहे? रेड. परत अग्नितत्व. ज्याच्या घरामध्ये धूप 90 दिवस लागला, त्याला घरात सकारात्मक ऊर्जा काय असते, पॉझिटिव्हिटी काय असते हे कळायला वेळ लागत नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमर भोसले या शोमध्ये. खरं तर या शोमध्ये आपण वास्तुशास्त्रावरती अनेक एपिसोड केले. परंतु पंचतत्व म्हणजे काय? पंचतत्वांचा वास्तूमध्ये किती प्रभाव आहे? हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ गौरव सुभाष सावंतजी. तर या शोमध्ये आपण त्यांचं स्वागत करू. सर, अमर भोसले या शोमध्ये मी आपलं स्वागत करतो. जय सियाराम. जय सियाराम. खरं तर सर, युजुअली आपण पाहिलं तर वास्तू म्हटल्यानंतर ना आपल्याला फक्त दिशाच माहीत असतात. मग या वास्तूमध्ये पंचतत्वांचं किती महत्त्व आहे? पंचतत्व सांगायला गेलं तर मूलभूत वास्तूचा पाया हो. किंवा आपल्या शरीरामध्ये पंचतत्व आहेत राईट. आणि एक दिवस हे शरीर पंचतत्वातच विलीन होणार आहे. येस. तर पंचतत्वांचं फार महत्व आहे वास्तूमध्ये. हां. वास्तूचं कुठलंही ग्रेडिंग करताना किंवा आपण वास्तूची रचना करताना हं. पंचतत्वांचं संतुलन केलं तर आपले 90% वास्तुदोष हे आपल्याला होत नाहीत. ओके. पण 90% जो वास्तुदोष तुम्ही म्हटला, हे मे बी काही लोकांच्या माइंडसेटमध्ये आलं असेल, की दिशांमुळेच होतात. हां. तर पंचतत्व आणि दिशांमध्ये काय साम्य असतं आणि काय पाहिलं जातं? पंचतत्व जर सांगायला गेलं तर हां. पहिलं आपण सायकल ऑफ क्रिएशन बघू. म्हणजे हे कसं तत्वांची एकमेकांची मैत्री आहे, हो. एकमेकांचे शत्रुत्व आहे. तर हां. सायकल ऑफ क्रिएशन बघायला गेलं तर पहिलं आपण म्हणूया ब्रह्मा, विष्णू आणि महेश. येस. तर एक क्रिएटर आहेत, हां. एक सस्टेनर आहेत आणि एक डेस्ट्रॉयर आहेत. म्हणजेच ओके. काय? हां. जगतपिता ब्रह्मदेव ह्यांचं काम आहे जन्म देणं. हो. विष्णू देवांचं काम आहे सस्टेन करणं म्हणजेच पालनहार. राईट. म्हणजे जन्मल्यापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपल्याला सांभाळणं. आणि महेशाचं काम आहे डेस्ट्रॉय करणं. म्हणजे काय? डेस्ट्रॉय केल्यानंतर नवीन जन्म यावा, नव्याने परत सुरुवात हवी. येस. तर तसं हे सायकल ऑफ क्रिएशन आहे ओके. ब्रह्मा, विष्णू आणि महेशजींचं. तसंच हां. पंचतत्वांचं आहे. हां. पंचतत्वांचं क्रिएशन कसं होतं आणि प्रत्येक तत्व एकमेकाशी कशी मैत्री आहे आणि कसे शत्रुत्व आहे आणि तेच आपल्या वास्तूमध्ये चुकीच्या तत्वामध्ये शत्रुतत्व आला ओके. तर त्याचे दोष निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्याला वास्तुदोषांना बळी पडावं लागतं. आता जसं की तुम्ही म्हणला वास्तुदोषांना बळी पडावं लागतं. ओके. जसं की तुम्ही आता म्हणलाच, की शत्रू. तर पंचतत्व आहेत, तर कोणते तत्व हे अपोझिट असतात आणि त्याने आपल्याला हानी पोहोचू शकते किंवा घरामध्ये आपण म्हणतो, की कलेश चालू व्हायला सुरुवात झाली किंवा एखादे मी हल्ली बघत असतो सर, की आता हा एक्झाम्पल आठवला म्हणून सांगितलं, की रेंटनं घर आहे. मी रेंटनं घर चेंज केलं. परंतु त्या घरामध्ये गेल्यानंतर ना मला खूप वेगळी वाइब आली. 1-2 महिने खूप चांगले झाले. मग तिथे मला गेल्यानंतर ना एकदम वेगळी वाइब आली आणि तिथे माझे कलेश व्हायला लागले. परंतु पहिल्या घरामध्ये असे काही होत नव्हते. मग तुम्हाला असं काय वाटतं, की तिथं कोणतं पंचतत्व मिसिंग असेल किंवा काय मिसिंग असेल? पहिलं आपण तत्वांवरती बोलू. बरं. पंचतत्व कसं क्रिएट होतं, हो. त्याचं सायकल कसं आहे. जसं राइट. आपण सायकल ऑफ क्रिएशन बघितलं, राइट. ब्रह्मा, विष्णू आणि महेशजी राइट. त्यांचं काम काय आहे. राइट. तर आता आपण पंचतत्वाचं बोलू. ओके. पंचतत्व म्हणजे कुठले आहेत? तर हां. पहिलं जल आहे, येस. दुसरं वायू आहे, येस. तिसरं अग्नी आहे, चौथं पृथ्वी आहे आणि पाचवं आकाश. हो. तर प्रत्येक गोष्टीची निर्मिती किंवा निर्माण हां. आपलं शरीर हे आईच्या गर्भामध्ये जेव्हा जन्म घेतं, तर प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही पाण्यापासून होते. येस. विष्णुदेवांचा पहिला अवतार मत्स्य देवता हो. हे पाण्यापासून आलेले हो, आहेत. हो. तर पहिलं जलतत्व
पृथ्वीवरती सगळ्यात जास्त 70 ते 75% जल आहे. आपल्या येस. शरीरामध्ये 70% जल आहे, पाणी आहे. तर जेव्हा आपण एक बीज लावतो, हं. झाड लावतो, बीज लावतो, त्याला पहिलं येस. काय देतो? पाणी देतो. हो. पाण्यापासून निर्माण होतं ते झाड. राइट. म्हणजे जल झालं, जलानंतर येतो तुमचा वायू झाला. हो. वायू तत्व का? तर झाडापासून आपल्याला ऑक्सिजन भेटतं. राइट. तर जलतत्व झालं, सेकंड वायू तत्व, जलामुळे वायू तत्व. हो. झाडं कापून आपण बॉनफायर आग पेटवतो, त्यासाठी काय वापरतो? त्याच झाडाची लाकडं. लाकडं. हां. मग तसंच वायूपासून अग्नी झाला. हां. झाडं जेव्हा लाकडं हां. लाकडं जेव्हा पेटतात हां. आणि त्याची राख होते, ती राख पृथ्वीमध्ये मिसळते. हो. ती झाली पृथ्वी तत्व. हां. आणि पृथ्वीतूनच आपल्याला सगळे मिनरल्स, सगळे मेटल्स भेटतात, सगळे धातू भेटतात. आणि जी राख आहे, त्याची जी वाफ आहे, बाष्प जे होतं आणि जे आकाशात जाऊन त्याचे ढग होतं आणि आकाशातून परत पाऊस पडतो, तर परत पाणी. तर असं हे चक्र सायकल. आहे. जलापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पृथ्वी, पृथ्वीपासून आकाश आणि परत जल. अरे तर बापरे! म्हणून प्रत्येक तत्वाचे 2 मित्र आहेत आणि ओके. 2 शत्रू आहेत. जसं कोणते? पाणी आहे. हां. एक उदाहरण देतो तुम्हाला. तुमचं जलतत्व आहे, हां. उत्तरेला आहे जलतत्व. राइट. हां. तर उत्तरेला जर किचन आलं म्हणजे जलतत्वाच्या इथे जर आग आली, हां. तर आग राहणार का? नाही. आगीवरती पाणी टाकल्यावर आग राहणार? नाही. नाही. तसंच प्रत्येक तत्वाचं 2 तत्वांबरोबर मित्रता आहे, 2 तत्वांबरोबर शत्रुत्व आहे. बरं. जर तुम्ही जलाचं बघायला गेला तर जलाचं वायूबरोबर आणि आकाश तत्वाबरोबर मित्रता आहे येस. आणि अग्नी आणि पृथ्वी तत्वाबरोबर शत्रुत्व आहे. शत्रुत्व आहे. तसंच वायूचं तुम्ही बघायला गेलात तर जलतत्वाबरोबर आणि अग्नितत्वाबरोबर मिळणार. हं. त्याचा सायकल तुम्ही जर नीट बघितलात तर पाण्याच्या मध्ये बरोबर वायू आहे म्हणजे हं. झाड आहे, लाकूड आहे आणि मग आग आहे. बरोबर. तसंच वायुतत्वाचं जलतत्व आणि अग्नीबरोबर मैत्री आहे. राइट. अग्नितत्वाची वायू आणि पृथ्वी तत्वाबरोबर मैत्री आहे. ओके. पृथ्वी तत्वाची अग्नी आणि आकाश तत्वाबरोबर मैत्री आहे. तर ह्या 5 गोष्टी आहेत. जर जलाच्या जागेवर आग आली हां. किंवा अग्नीच्या जागेवरती जल आलं, तर तुम्हाला दोष निर्माण होणार. आता तुम्ही जसं सांगितलं, की दोष निर्माण होतात, की कोणती जागा कुठे आल्यानंतर ना. मग आता हे पण सांगा, म्हणजे इथेच घेतो, की उत्तरेला काय आलं पाहिजे, पश्चिमेला काय आलं पाहिजे, दक्षिणेला काय आलं पाहिजे आणि पूर्वेला काय आलं पाहिजे. हो. तर टोटल तर आपल्या 4 म्हणजे हां. मेन दिशा तर 4 मानल्या मेजर जातात. दिशा 4 आहेत. हां. त्याच्या उपदिशा आणि त्याच्यानंतर उपदिशा. तर राइट. आपण तत्वांच्या एकदम सोप्या भाषेत 4 मेन दिशा घेऊ. हो. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. राइट. जलतत्व जे आहे आपलं, ते उत्तरेकडे आहे. ओके. वायुतत्व जे आहे, ते पूर्वेकडे आहे. ओके. अग्नितत्व आहे, ते दक्षिणेकडे आहे. ओके. पृथ्वी तत्व आहे, ते नैऋत्येकडे आहे. हां. आणि आकाश तत्व आहे, ते पश्चिमेकडे आहे. तर प्रत्येक तत्वाची दिशा आहे आणि त्या दिशेनुसार जर आपण तत्वांचा वापर केला, हां. तर आपल्या वास्तूमध्ये 80% वास्तुदोष आपले कमी होतात. बापरे! मग जलतत्वाच्या जागेवर जल आलं, हां. वायूच्या जागेवरती झाडं आली हां. किंवा व्हेंटिलेशन आलं, जिथे एअर एलिमेंट म्हणतोय हं. आपण हं. वायुतत्व, तर तिथे एअर प्युरिफायर झाडं आली. बरं. अग्नीच्या जागेवर किचन आलं किंवा अग्नीसाठी काम करणारे किंवा फायर एलिमेंट कुठलेही आले, अग्नितत्वाचे कुठलेही एलिमेंट आले, मायक्रोवेव्ह आला, ओव्हन आलं, काही आलं ओके. किंवा किचन आलं, शेगडी आली, चूल आली, तर ती अग्नितत्वाकडे. पृथ्वी तत्वाकडे पृथ्वी तत्वाकडे म्हणजे पृथ्वी तत्वाचा अर्थ काय होतो? तर तुमचे रूट्स राइट, राइट, राइट. म्हणजे तुमचं मूळ काय आहे? तुमची हो. स्टेबिलिटी. पृथ्वी ही कधी पण एका जागेवर असते, स्थिर असते. राइट. तर पृथ्वी तत्व तुमच्या स्टेबिलिटीचं काम करतं. बरोबर. म्हणून तिकडे काय आलं पाहिजे पृथ्वी तत्वानुसार? तिथे जडत्व आलं पाहिजे, हे ते काम करतं आणि नंतर येतं तुमचं पश्चिम म्हणजे आकाश तत्व. तर आकाश तत्वाकडे तुमची इच्छापूर्ती दिशा आहे, तुमची ओके. गेन्सची दिशा आहे. तिकडे काय यायला पाहिजे? हां. तिथे जर तुमचं अग्नितत्वाचं काही आलं किंवा तुमच्या वायुतत्वाचं आलं, जे शत्रू तत्व आहेत, तर तुम्हाला वास्तुदोष निर्माण होतात. बापरे! सर्वात म्हणजे एक मेन प्रश्न असेल माझा हा, की ब्रह्मस्थान म्हणतो आपण. हां. तर ते ब्रह्मस्थान आपल्या याच्यामध्ये किती महत्त्वाचं ठरतं? ब्रह्मस्थानाचं महत्त्व सांगायचं तर ब्रह्मस्थान हे तुझ्या शरीरातल्या नाभीसारखं काम करतं. ओके. जसं मी म्हणालो, हां. जसं मी मगाशी सांगितलं, पंचतत्व हे आपल्या शरीरात आहे. राइट, पंचतत्व ब्रह्मांडात आहेत राइट. आणि त्याच पंचतत्वांचा वापर करून जर आपल्या घराची रचना केली, आपल्या वास्तूची रचना केली, तर आपल्याला वास्तुदोष होत नाही. तसंच ब्रह्मस्थान हे आपल्या शरीरातल्या नाभीसारखं काम करतं. ओके. जिथून सगळी ऊर्जा पूर्ण वास्तूला जाते. हां. 16 दिशांना जी उपदिशा आणि त्यांच्या उपदिशा आहेत. ओके. त्यांना 16 दिशांना जी पॉवर म्हणतात ना, मेन पॉवर जिथून निघते, जिथून ऊर्जा निर्माण होते सगळ्या वास्तूसाठी, राइट, ती राइट. ब्रह्मस्थान. हो.
म्हणजे घराचा कुठलाही ब्रह्मस्थान हं. तो कधीही ओपन असावा. ओके. कारण की ब्रह्मस्थानाचं एवढं महत्त्व आहे, जर ब्रह्मस्थानाच्या जागेवरती तुमचं टॉयलेट आलं, हां. तुमचा वॉशरूम आला, तुमची जाड भिंत आली किंवा तुमचं काही जडत्व आलं, काही सामान आलं, स्टोअर रूम आलं, तर तुम्हाला वास्तुदोषच नाही, तर शरीराचे पण पोटाचे विकारपासून भरपूर मोठमोठे आजार जडतात. तर ब्रह्मस्थानाचा लय मोठा रोल आहे वास्तूमध्ये आणि ब्रह्मस्थानात कधीही ओपनच जागा असावी आणि तिथून कधी पण पूर्ण पोकळी मोठी असावी. पोकळी म्हणजे आपण म्हणतो ना, की आकाशात तिथे जागा फ्री ओके. असावी. हां, हां, हां. म्हणून ब्रह्मस्थान हे कधी पण ओपन ठेवलं जातं. मग ब्रह्मस्थान तुम्ही जसं म्हटलं, की आता आपल्याला आपल्या घराचं ब्रह्मस्थान माहीत नसतं. मे बी घरामध्ये गेल्यानंतर कोणती दिशा कुठे असते हेही माहीत नसतं लोकांना. तर ब्रह्मस्थान नक्की शोधायचं कसं घरामध्ये गेल्यानंतर? बघा कसं आहे ना, सगळ्या घरात तर आर्किटेक्ट नसतात, हो. सिव्हिल इंजिनिअर नसतात, नाही. राइट. सिव्हिल इंजिनिअर नसतात. हो. तर सिंपल गोष्ट करायची झालं तर तुमच्याकडे जो मेजर टेप आहे तुम्ही घेऊ शकता आणि मेजर टेपनी करू शकता ओके. आणि त्याशिवाय नाही तेही नाही जमत आहे, हां, तर तुमचे टाईल्स आहेत. हां, ते तुम्ही हॉरिझॉन्टल आणि हां. व्हर्टिकल जेव्हा मोजतात, तर तुम्हाला एक अंदाजे मध्यभाग येतो. ओके. तुमचा तो जो मध्यभाग असतो, तो हां. तुमच्या घराचा ब्रह्मस्थान. कारण की जेव्हा आपण ग्रेडिंग करतो, नकाशा काढतो, तेव्हा आपण एक प्लॉट असेल त्याचा सर्व्हे घेऊन डायगोनल रेषा ओढतो आणि डायगोनल रेषा आपण ओढल्यानंतर जो मध्यभाग भेटतो त्याला ब्रह्मस्थान म्हणतो. ओके. त्याच्यामध्ये पण असं आहे, की जर तुम्ही प्लॉट घेताय किंवा तुम्ही एक घराचं बघताय, तर त्याच्यामध्ये पण टोटल 81 पदं काढली जातात. 81 पदक. हां. आणि त्यातली जी मध्यभागातली 9 पदं आहेत, ती हां. ब्रह्मस्थान पकडली जातात. हे झालं प्लॉटचं. घराचं पण जेव्हा घर बांधताय तुम्ही, बापरे! तर शास्त्रानुसार बघायला गेलात तर घराचं 81 पदं येतात. 45 जी पदं सांगितलेली आहेत वास्तुशास्त्रामध्ये, ती 33 पदं आहेत देवतांची आणि 12 पदं आहेत असुरांची. बापरे! त्यातली 32 पदं देवतांची, ओके. 33 मधली 32 देवतांची, एक ब्रह्मस्थान जे मध्य हां. आणि 12 असुरांची आहेत. आता तुम्ही जी पदं सांगितली ना, त्यातली 5 पदं मला सांगितलं तरीही बरं होतील. 33 मधले जे तुम्ही सांगताय देवस्थानाचे. हां. हां, तशी पूर्वेला जर बघितलं हां. तर नेहमी इंद्रदेव आणि हां. सूर्यदेव हे पद बघितलं जातं राइट. आणि पश्चिमेची बघितलं तर वरुण आणि पुष्पदंत ही पदं चांगली हां. आणि दक्षिणेची बघितली तर हं. आपण यम बघतो. यम पद कुठे आहे आणि उत्तरेचं आपण बघितलं तर सौम, मुख्य आणि बल्लाट ही पदं बघितली जातात, जी शुभ आहेत. अरे बापरे! आता सर जसं की आता तुम्ही सांगितलं मला ह्या सर्व गोष्टी. परंतु कुठलीही फॅक्टरी आउटलेट काढताना किंवा बिझनेसमध्ये येताना लोकं हल्ली वास्तूचा खूप वापर करतात हो. आणि त्यांना लोकांना म्हणजे योग्य गाईडन्स भेटत नाही. तर फॅक्टरीचे जे आउटलेट्स जे आहेत, तुमच्या मते आता नॉर्मली सांगायचं म्हटलं आपण प्लॅन काढतोच. पण जरी व्हर्बली सांगायचं म्हटलं तर मेन गोष्टी कुठली पाहणं गरजेचं आहे? सगळ्यात पहिला वास्तूमध्ये मेजर रोल असतो तो तुमच्या एंट्रीचा ओके. आणि एंट्री जर तुमची चांगली असेल हं. आणि तत्वांचे रंग तुम्ही चुकवले नसाल. कधी-कधी तुम्ही ऐकलं असेल दुकानामध्ये गिराईक तर येतोय, हां. सगळं बघतोय पण तो घेत नाही, कन्व्हर्ट होत नाही. हां, राइट. म्हणजेच भरपूर काय वेळेला. होतं, हां. जलतत्व जसं मी तत्व सांगितले, तर तत्वांचे रंगही असतात. हां, मी रंगावरती येणार होतो. हां. तर जर जलतत्वाचं जिथे आहे, हां. उत्तर दिशा आहे, जर तिथे जलतत्व आहे आणि तिथे तुम्ही लाल रंग आणला, ओके. तर तुमच्या पैशावरती पाणी येणारच आहे. म्हणजे हो. तुमचा अग्नितत्व हा पैशाचा आहे आणि अरे वाह! अग्नितत्वामध्ये पाणी दिलात, अग्नितत्वामध्ये पाणी आणलात, तर तुम्हाला पैशाचं नुकसान होणार आहे. मग ते कुठल्याही मार्गाने होईल. ओके. आता रंगांचं जसं सांगितलं, आता मी युजुअली रंगांबद्दल मी पण गोष्टी फॉलो करतो. तर सगळ्यात जास्त रंग कोणता पॉझिटिव्हिटी देतो किंवा कोणते रंग महत्त्वाचे ठरतात या वास्तुशास्त्रामध्ये? वास्तूच्या आधी मी सांगेन आपण नॉर्मल रंगांवरती बोलू. हां, हां, मग हां. आपण वास्तूवरती येऊ. बरं. जर तू कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलला गेलास, हां, कुठल्याही हॉस्पिटलला जा. राइट. पेशंटच्या कुठल्या रंगाचे कपडे असतात पेशंटला? मोस्टली ब्लू किंवा व्हाईट कलर. हां. तर स्काय ब्लू कलर जो असतो तो हां, हीलिंगचा कलर आहे. पीस. हीलिंग करतो तो. ओके. हां, ब्लू कलर हा हीलिंगचा आहे. म्हणून राइट. कधी पण नर्स, हां, ज्युनियर नर्स असतात आणि पेशंटला स्काय ब्लू आणि ब्लू कलरचे कपडे दिले जातात. हां. तू कधी कुठल्याही स्मशानात जाताना किंवा दुःखद निधनला जाताना सेलिब्रिटी जेव्हा कोणाच्याही अ, अंतिम यात्रेला जातात, तर कुठल्या कपड्यामध्ये बघतोस? व्हाईट. व्हाईट. व्हाईट कलरचं कामच हे आहे, की रिपेल करणं. व्हाईट कलर कधीच एनर्जी खेचत नाही. ओके. रिपेल करतं.
म्हणून कुठलेही सेलिब्रिटी, मोठमोठे सेलिब्रिटी एकमेकांच्या अंतिम यात्रेसाठी किंवा एखाद्या लास्ट रायटला जातात जेव्हा, तर तेव्हा ते व्हाईटच घालतात, की व्हाईट कलरचं कामच हे आहे, की कुठली एनर्जी खेचू नये. कारण की जेव्हा तुम्ही अंतिम यात्रेला जाता किंवा स्मशानात जाता, ते कोणाचं चांगलं झालं नसतं. दुःखद निधन असतं, सगळे टेन्शनमध्ये असतात. सगळ्यांचे येस, वाइब्स तसे असतात, की येस. वाईट वाटलेले असतात. सो काइंड ऑफ निगेटिव्ह वाइब्स असतात. म्हणून ते व्हाईट कपडे घालतात. राइट. तसंच लाल कलर जर तुम्ही बघितलात, लाल कलर हा मंगळाचं रिफ्लेक्शन आहे. मंगळ ग्रह जो आहे त्याचे रिफ्लेक्शन लाल आहेत. ओके. किंवा तुम्ही जुन्या काळी बघाल किंवा अजूनही काही गावांमध्ये लग्नाला कुठला रंग घातला जातो? लाल आणि हिरवा मे बी जास्त. हां. हां. तर लाल रंग कधी पण बघा तुम्ही जी नवरी असते, ठीक आहे? त्याच्यावरती जास्त. तिच्यावरती तुम्ही लाल कलरच बघता. आता स्टाईल आली, आता हो. वेगवेगळ्या गोष्टी करतात. राइट. पण जर बघितलं तर लाल कलर. तर लाल कलर हा अट्रॅक्शनचा आहे. येस. लाल कलर तुम्ही कुठेही बघा, किती फास्ट फूडच्या चेन्स आहेत हां. किंवा जंक फूड आहेत. त्यांचा लोगो आठवा, मी नाव घेत नाही. प्रत्येक ह्याच्यामध्ये रेड कलर आहे. आहे, आहे की नाही? आहे. तर जलतत्वाचा जसा कलर आहे ब्लू, हां. जे मी तुम्हाला सांगितलं. व्हाईट कलर हा आकाश तत्वाचा आहे. येस. अग्नितत्वाचा रेड कलर आहे, ज्याच्याबद्दल आता मी बोललो. हां. आता येतो येलो कलर. हां. येलो आणि रेड हा किती ब्रँड्स वापरतात बघितलंय तुम्ही? जे फेमस ब्रँड आहेत. वापरत पण नाहीत आणि वापरतात. काही वापरतात, काही वापरत नाहीत. तुम्ही हां. जेवढे फास्ट फूडचे ब्रँड आहेत, हां. जंक फूडचे ब्रँड आहेत, हां. त्यांच्यामध्ये येलो आणि रेड आहे की नाही सांगा? आहे. लोगो चेक करा, तुम्हाला येलो कलर, आहे. रेड मी तेच भेटणार. आठवतोय, की लोगो हां. कोणता डोळ्यासमोर रेड आहे. कलरचा अग्नितत्वाचा आहे. रेड कलर फायरचा आहे. हां. आणि अग्नीचा म्हणजे आपली जठार अग्नी पण. हो. म्हणून फास्ट फूड, जंक फूडसाठी रेड कलर वापरला जातो. राइट. येलो कलर हा पृथ्वी तत्वाचा आहे. ओके. हां. पृथ्वी तत्व तुम्हाला स्टेबिलिटी देते तुमच्या बिझनेसमध्ये. जेवढे मोठे बिझनेसेस आहेत, हं. फास्ट फूडमध्ये असू दे, बिर्याणीजमध्ये असू दे, जंक फूडमध्ये असू दे, तुम्हाला येलो आणि रेड कलर हा दिसणारच. आणि जेवढे स्पिरिच्युअल ब्रँड्स आहेत, हां. त्यांच्यामध्ये तुम्हाला निळा कलर दिसणारच. येस. कारण की तो हीलिंगचं काम करतो. राइट. स्पिरिच्युअलिटी म्हणजे माणसाला हील करणं. मग ते मेंटली असू दे, फिजिकली असू दे किंवा आणि त्याचं काही डिप्रेशन असू दे, अँक्झायटीमधून काढणं. इट्स ट्रू. पण आता हे तर तुम्ही कलर सांगितले. पण ह्या सर्व गोष्टींमध्ये सर ब्लॅक कलर किती महत्त्वाचा ठरतो? ब्लॅक कलरचं काम आहे हां. कुठली एनर्जी खेचून घेणं. भरपूर जण अव्हॉइड करायला सांगतात मला. ब्लॅक कलर अव्हॉइड करायला का सांगितला जातो? ब्लॅक कलर ह्याचं कामच हे आहे, की कुठेही गेल्यावरती तिकडची एनर्जी सक करणं. आणि नॉर्मल माणसाला माहीत नसतो, तो रोज मंदिरात तर जात नाहीये. तो जिकडे-जिकडे जातोय, तिकडे विचारांची गती कशी आहे? तिकडे वाइब्स कसे आहेत? ओके. तिथे स्पंदनं कशी आहेत? ओके. तो कुठल्या क्लायमेटमध्ये जातोय, कुठल्या सिच्युएशनमध्ये लोकांच्या घरी जातोय, कोणाच्या प्रॉब्लेम्समध्ये जातोय, कोणा हॉस्पिटलमध्ये जातोय, कुठे जातोय. हॉस्पिटलमध्ये आल्यावरती तू एक ऑब्झर्व्ह केलंस स्वतःला. हॉस्पिटलमधनं आल्यावरती ऑब्झर्व्ह कर, स्वतःला दमल्यासारखं वाटतं. काही नाही केलंस तरी, जाऊन आलास तरी. हो, थोडंसं लो फील होतं अचानक. त्याचं कारण असं हॉस्पिटलमध्ये स्पंदनं अशी असतात पेशंटची, की आम्हीही जे बाकीची लोकं फिरतायत प्रॉपर हेल्दी, त्यांच्यासारखं फिरावं. आम्ही लवकर बरं व्हावं. म्हणजे अट्रॅक्ट होतात तर थोडेसे त्यांचे जे एनर्जी. विचार असतात ना, ते आपल्यावरती काम करत असतात. बापरे! आणि त्यामुळे आपल्याला हॉस्पिटलमधनं आल्यावरती निगेटिव्ह किंवा थोडं थकल्यासारखं वाटतं. आपली एनर्जी खेचली जाते पेशंटनी. कारण की पेशंट बघत असतो बाहेर काय चालू आहे, हां. समोर काय चालू आहे, हे आरामात फिरतायत, मला राइट. सलाईन लावली. राइट. तर त्याची इच्छा असते की आपल्यासारखं तोही फिरावा म्हणून. हां. तर म्हणून ब्लॅक कलर हा का घालू नये? तुम्ही कुठे जाताय आणि ब्लॅक कलरचं काम आहे एनर्जी अब्झॉर्ब करणं. ओके. मग तुम्ही जास्त करून ब्लॅक कलर एनर्जी अब्झॉर्ब करायला पार्टीजमध्ये घातला जातो. येस. मोठमोठ्या फंक्शन्समध्ये घातला जातो. येस. त्याच्यावरती लक्ष द्यायला. पण तो हो. कुठे घालताय हा मॅटर करतो. आणि बरोबर. म्हणून ब्लॅक कलर हा सांगितला जातो अव्हॉइड करा म्हणून. म्हणूनच शक्यतो आपल्या पॉडकास्टला एवढ्या अडचणी आल्या ब्लॅक कलरमुळेच. अच्छा. पण सर तुम्ही कलर्सबद्दल पण सांगितलं. पण जसं की मला एक आत्ता गोष्ट आठवली, की अ, कोणीही रेमेडीज सांगतं पॉडकास्टच्या माध्यमातून, की या दिशेला तुम्ही नैऋत्य दिशेला मनी फ्लो जो आहे म्हणजे तुमचा पैशाची तिजोरी आहे, ते ठेवल्यानंतर मनी फ्लो जास्त येतो. तर ही तथ्य आहे का या गोष्टींमध्ये किंवा काय? नैऋत्य दिशा नाहीये. ते जे सांगतात ती हं. दिशा आहे पश्चिम ओके. किंवा पश्चिम नैऋत्य. ओके. हां. पश्चिम नैऋत्य दिशेचं काम काय आहे? म्हणजे नैऋत्यपासून जेव्हा तुम्ही पश्चिमेकडे येस. जाताय, तर नैऋत्यापासून पश्चिमेच्या मध्ये जी दिशा आहे, हं. उपदिशा ती आहे पश्चिम नैऋत्य. हं. तिचं कामच आहे. तिथे देवता आहेत पुष्पदंत देवता. W3, W4 म्हटलं जातं त्याला इंग्लिशमध्ये. त्याचं ओके. काम असं आहे, की तिथे तुम्ही जे ठेवता, ते एकतर सेव्ह राहतं, तसंच राहतं किंवा वाढतं. हां. त्याचं कामच आहे कारण की पश्चिम दिशाची जर तुम्ही महत्त्व ऐकलत, तर जगात जेवढी प्रसिद्ध मंदिर आहेत, सिद्ध मंदिर आहेत,
पॉवरफुल मंदिरं आहेत किंवा जिकडे तुम्हाला सगळ्यात जास्त गर्दी दिसते, ती सगळी पश्चिमेलाच आहे. आज आपण पुण्यामध्ये बसलो आहे. पुण्यामध्ये चतुर्शृंगी देवी माता जेव्हा येस. तुम्ही नमन करता, पाया पडता, पश्चिमेलाच आहे. राइट, दगडूशेठ गणपती बाप्पा पश्चिमेलाच आहे. राइट, मुंबईचे सिद्धिविनायक गणपती बाप्पा पश्चिमेलाच आहे. राइट. तिरुपतीचे बालाजी देवता पश्चिमेलाच आहेत. येस, येस. राजस्थानचे हारे के सहारा राजस्थानचे म्हटले जातात. हो, हारे का सहारा बाबा श्याम हमारा. राइट. खाटू श्यामजी ते पण पश्चिमेलाच आहेत. तर पश्चिमेची अशी ताकद आहे, की प्रत्येक मंदिर तुम्ही बघितलात आणि पश्चिमी इच्छापूर्ती दिशा आहे. हं. पश्चिम ही तुमची गेन्सची दिशा आहे. म्हणजे तुम्हाला काही आयुष्यात गेन करायचं असेल, तर पश्चिमेला जास्त करून मानलं जातं. कारण की तिथे देवता असे बसलेले आहेत, वरुण देवता, पुष्पदंत देवता. त्यांचं काम हे आहे ते सेव्ह करणं किंवा वाढवणं. येस, ट्रू. म्हणून तिथे तिजोरी ठेवली जावी असं म्हटलं जातं आता वास्तुशास्त्रामध्ये. दुसरं एक आहे की सर, की मी हल्ली वाचत असतो. मला थोडीशी क्युरिओसिटी जाणून घ्यायची. जसं की तुम्ही मला पॉडकास्टच्या अगोदर सांगितलं, की तुम्हाला खूप क्युरिओसिटी जाणून घ्यायची. तर आपण जो घरामध्ये देव्हारा असतो आपला, तो देव्हारा पूजत असतो. तर त्याच्या खाली असं लाल फडकं हे केलेलं असतं. तर या लाल फडक्याचं महत्त्व काय आहे? म्हणजे अ, का ठेवलं जातं देव्हाऱ्याच्या खाली किंवा हं. देवाच्या खाली? हां. लाल फडकं असं कसं आहे, कुठल्याही देवतेला हं. आपण डायरेक्ट कशावरती ठेवू शकत नाही. त्यांना आसन हवं. येस. तर प्रत्येक देवतेला आता जसं आपण प्रत्येक प्रथा हां. जेवढ्या जाती आहेत हं. आपल्याकडे, त्यानुसार हिंदू मराठ्यांमध्ये पण भरपूर जाती आहेत. त्यानुसार प्रत्येकजण आपल्या गावाच्या गावराटीप्रमाणे, प्रथेप्रमाणे किंवा कुळानुसार. त्याच्या कुळानुसार तो देव-देवता आणतो घरात आणि पूजतो. राइट. पण देवताला असंच ठेवू नये खाली, हां. म्हणून त्याला आसन दिलं जातं. आणि तो जो कपडा सांगितला लाल, तर जर प्रत्येक गोष्टीला जशा दिशा आहेत, तत्वांना दिशा आहेत, तशा ग्रहांना पण दिशा आहेत. तर हां, हां. प्रत्येक दिशेला एक ग्रह आहे. येस. तर ईशान्येला जिथे आपला देव्हारा ठेवायला हवा, हां. तिथे असावा. तर तिकडे गुरुग्रह आहे. बरं. तर कधीही त्या दिशेला देव्हारा असेल, तर आसन हे पिवळ्या रंगाचं असावं. पिवळ्या रंगाचं. पिवळ्या रंगाचं. पण युजुअली कसं होतं आपल्या मराठी ह्याच्यामध्ये, हं. संस्कृतीमध्ये युजुअली मी बघतो, की प्रत्येकाच्या घरामध्ये गेल्यानंतर ना आपल्याला लाल फडकाच दिसतो लाल तिथे. फडकाच दिसतो. तर हो. ते लाल फडक्याचे काही निगेटिव्ह वाइब्स पण आहेत का? निगेटिव्ह इफेक्ट्स असे नाही, की त्याचा इफेक्ट असा होऊ शकतो, की हां. तुमचं ईशान्य दिशेला वास्तुपुरुषाचं डोकं आहे बरं. आणि देव्हारा कधीही आपण आपल्या गोष्टी किंवा आपल्याला आपल्याच्या ज्याला वर मानतो, त्याला आपण सुपिरियर मानतो. म्हणजे आपल्या वरती कोणतरी आहे. राइट. म्हणजे परमेश्वर आहे. येस. आपल्या ज्याला आपण मानतो गुरु, सद्गुरू ते आपल्या वरती आपण मानतो त्यांना. येस. तर जर ईशान्य दिशेला आपण काही ठेवतोय, तर ते आपल्या पहिल्या गोष्टी व्हिजन क्लॅरिटी डोक्यावरती काम करणार आहे. आणि लाल कलर मगाशी तुला म्हणालो, की अग्नीच आहे. येस. लाल कलर हा भडक आहे. 4 कलरमध्ये लाल कलर तू लावलास तर पहिलं लक्ष लाल कलरवर जातो. हो. तर म्हणून काही प्रमाणामध्ये तुला राग येण्याचा किंवा डोक्यामध्ये राग असायचा, चिड येण्याची शक्यता असते. म्हणून तिथे गुरुग्रह आहे आणि म्हणून देव्हाऱ्यामध्ये पिवळा कपडा हा नेहमी ठेवलेला चांगला. देवाचं आसन म्हणून पिवळा कपडा ठेवलेला नेहमी चांगला. आता याच्यावरून मला एक आठवलं सर, मे बी हा थोडासा क्रॉस क्वेश्चन असू शकतो किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये अ, आपण देवाला खूप मानतो. ठीक आहे आणि मंदिराची खूप प्रथा आहे. पण काही गावांमध्ये मंदिर नसतात. तर देव आपण डायरेक्टली पूजतो. तर त्यांची दिशा वगैरे बघितली जात नाही. तरीही देव तो पावतो. म्हणजे हा क्रॉस क्वेश्चन होईल माझ्या मते हं, हं. दिशांनुसार. तर असं का होत असेल किंवा त्याची दिशा ठरलेली नसते तरीही देव म्हणतात की पावला जातो किंवा त्याची दिशा वेगळ्या दिशेला असल्यानंतरनं आणि परत नंतरनं मंदिर बांधल्यानंतरनं त्याचं पूर्ण वास्तू वगैरे करून व्यवस्थित केलं जातं. मग नंतरनं देवाचे प्रभाव पण कमी होतात. ही एक सत्य घटनेवरती मी हा क्वेशन विचारलाय आमच्या हां, गावामध्ये झालेला, हां. म्हणून हा विचारतोय मी तुम्हाला. तर अशा गोष्टींवर काही इफेक्ट म्हणजे त्याची पडतात का? पॉवर कमी होते हां, असं म्हणायचं हां. का? कसं आहे, हं, जर 90% तू बघतोयस पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये, हं. जिकडे-जिकडे गावांमध्ये मंदिर आहेत, तर जास्त करून जी सिद्ध मंदिर आहेत, येस. पवित्र मंदिर आहेत येस. किंवा अ, कुठल्याही गावाने डायरेक्ट डिसिजन घेऊन न कौल लावता कुठे-कुठे कौल लावला जातो, हो, कुठे हो. मीटिंग घेतली जाते, कुठे आणि काही गोष्टी केल्या जातात. हं, तर न सांगता डायरेक्ट उचलून पाषाण मूर्ती किंवा जी काही देवाची फ्रेम असते हं. ती हलवली असेल, तर त्याचे रिझल्ट नक्कीच कमी होतात. पण जसं तू म्हणालास, की कुठे-कुठे असं त्यांची दिशा नाहीये. दिशा नाही असं होऊ शकत नाही. ओके. हं. जेवढं मी महाराष्ट्र फिरलो आहे, हां. जास्त करून 90% परमेश्वराची मूर्ती, त्याचं पाषाण किंवा त्याची फ्रेम मला पश्चिमेलाच भेटली आहे. हां, अल्मोस्ट आहेत. किंवा एकदम पूर्वेला. क्वचित 1% सांगू शकतो उत्तरेला किंवा पूर्वेला. पूर्वेला सूर्यदेवांचं जिकडे आहे, हां. सूर्यदेवतांचं जेवढं मंदिर आहे, ते पूर्वेला असणार.
राइट. बाकी सगळं पश्चिमेला आहे. तुम्ही कुठलंही मंदिर जावा. आता जेवढी तुम्हाला मंदिरं माहिती आहेत पुण्यामध्ये तिकडे जावा. कंपास ओपन करा तुम्हाला पश्चिमेलाच भेटणार तुम्हाला. 100% आणि हो. जेव्हा मंदिर बांधताना काही रूल्स आहेत. शास्त्राप्रमाणे प्रत्येक हां. गोष्टीमध्ये काही नियम आहेत. राइट. ते फॉलो नाही केले, तर त्याची जर विटंबना केली, तर जो त्याची विटंबना करण्याचा भागीदार असतो, त्याला तर त्याचे रिझल्ट भोगावे लागतात. प्लस जसं तुम्ही विचारलं, की आमच्या गावामध्ये पण अशा काही गोष्टी झाल्यात. हां. तर गावातल्या तुम्ही बघाल त्या कमिटीमध्ये जे असतात किंवा नकळत ज्यांनी केलं पण नाहीये, पूर्ण गावालाच होतं सर ते. त्याचा त्रास होतो. म्हणून कुठलीही गोष्ट चांगल्या तज्ञांना, गुरुजींना, सद्गुरूंना विचारूनच कराव्या. कारण की परमेश्वराची जर दिशा आहे, परमेश्वर जिकडे-जिकडे बसले आहेत, तर त्यांचं काहीतरी कारण आहे. येस. आता हो. जसं तुम्ही हे सांगताय, की कुठे-कुठे असं की दिशा नसून पण ते मंदिर पॉवरफुल असतात. हो. तिथे गेल्यावरती माणूस पूजा करतो, त्याचे सगळे प्रॉब्लेम सांगतो, त्याच्या चरणावरती सगळं सोडून देतो हं. आणि परमेश्वर जिथे बसतो, त्याला दिशेची गरज नाही. पण जसं मी सांगितलं, की जास्त करून सगळे देवता आहेत ते पश्चिमेलाच आहे. कारण की पश्चिमेला ती ताकद आहे. आकाश तत्वाची ताकद आहे. तत्वांचं सांगायला गेलं तर आकाश. जर तू म्हणशील, की पश्चिमेला आकाश तत्व आहे, हो. पश्चिमेला सगळी मंदिरं आहेत. तसं आकाश तत्वाचं अजून एक सांगेन, की तू कुठलाही प्लेयर बघ, कुठल्याही रिलिजनचा असू दे, कुठल्याही धर्माचा म्हणजे रिलिजनचा. दुसरी गोष्ट कुठलाही स्पोर्ट्स खेळणारा असू दे. तो सेंच्युरी झाल्यावरती त्याच्याबरोबर पहिलं चांगला झाला तो तो काय करतो? तू सांग. वरती आकाश पाहतो. तत्वाला जसं मनाला लिमिट नाही, तसं आकाश तत्वाला लिमिट नाही. राइट. आणि आकाश तत्वाची दिशा कुठली आहे? पश्चिम. आणि म्हणून सगळे देवता पश्चिमेलाच आहेत. बरोबर. असं आहे. सॉरी सर, पण अजून एक विचारायचं होतं, की आपण श्रीरामांचे भक्त हं. हनुमानजी महाराज हो, यांना आपण खूप मानतो आणि हो. मीही मानतो. तर म्हणजे आमच्या गावातलं एक सांगतो तुम्हाला. पूर्वेला तोंड आहे. हां, असं म्हणतात, की म्हणजे हनुमान महाराजांचं तोंड जे आहे ते पश्चिमेकडे नसावं. तर हां, हे ट्रुथ आहे की नाही? म्हणजे हा वास्तूच्या पलीकडचा प्रश्न असेल मला. हां. हं, कसं आहे हं. जर तिथे कधी-कधी असं होतं राजस्थानमध्ये हां. सालासर गाव आहे. हं, तिकडे हं, सालासर गावामध्ये हं. बालाजी मंदिर म्हटलं जातं. ओके. बजरंगबलीचं मंदिर आहे हं. सालासर गावात राजस्थानमध्ये. येस. तिकडे जेव्हा जी मूर्ती भेटलेली एकाला शेतकऱ्याला, हां. एक शेतकरी होते त्यांना भेटली आणि जिथे ती मूर्ती भेटली, हं. तिथे ती स्थापन केली गेली. ओके. तर जशी तुम्हाला जिथे मूर्ती भेटते, तिथे स्थापन केली असेल, तर त्याच्या दिशेबद्दल, वास्तूबद्दल काही दोष निर्माण होऊ शकत नाही. कारण की ते श्रीरामांचे भक्त आहेत. श्रीरामांचे सेवक आहेत. येस. आणि जर सांगायला गेलं, तर तुम्ही नीम करोली बाबांचं ऐकलंत? हो, हो. कैची धाम. येस. त्यां आजकाल मला खूप जास्त फीडमध्ये येतात रील्स. हो. नीब करोरी महाराज ये असं त्यांचं नाव आहे. हां. नीम करोली बाबा आपण म्हणतो. जर तुम्ही गेलात कैची धामला कधी नक्की जावा. जाणारच तुम्ही आहे. किती तास लागले ना, किती दमलात. कैची धाममध्ये तुम्ही प्रवेश केलात ना, रिलॅक्स की फील. वेगळीच स्पंदनं जाणवतात. जर तुम्ही पूजापाठ, अध्यात्म करणारे असाल, हो. त्यांचंही जर बघितलात, तर निमकरोली बाबांचं मी असं सहज बघितलं, की कुठल्या दिशेला आहे. तर त्यांची जी दिशा आहे, ती दक्षिण आणि दक्षिण आग्नेय म्हणजे पॉवर आणि कॉन्फिडन्स. जेव्हा तुम्ही दर्शन घ्यायला बाबांकडे पुढे-पुढे जाता, तुम्हाला असं वाटतं, की तुमच्याकडे बाबा येतायत. हो. आणि तिथून जाऊन आल्यानंतर मी चॅलेंज देऊ शकतो. तिथून जाऊन आल्यानंतर माणसाला जो पूजापाठ आणि अध्यात्म करतो, मेडिटेशन करतो, स्पिरिच्युअल आहे, त्याला त्याची स्पंदनं कळतातच. पण जो तिकडे जाऊन आल्यानंतर परत कुठली गोष्ट करायची, नाही करायची किंवा कुठल्या गोष्टीमध्ये थांबायचं, हे त्याला स्वतःहून कळतं आणि तो कुठल्या कामात पाठी पडत नाही. त्यांची ताकदच वेगळी आहे, स्पंदनच वेगळी आहे त्या जागेमध्ये. मी खूप ऐकलंय आणि म्हणजे जसं म्हणतात ना, की आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, की स्वामी महाराज तुम्हाला बोलवून घेतात. स्वामी ज्यावेळेस महाराज. हां. आणि इकडेही तसंच आहे. ज्यावेळेस तुम्हाला फीडमध्ये काही गोष्टी येत राहतील किंवा जाणवत राहतील, तर तुम्हाला असं जाणवून येतं, की आपला वेळ आलेला आहे तिथे जायचा आणि हो, आपण जाऊ शकतो म्हणून. तर आपण परत एकदा पंचतत्वांकडे येऊया. सर, शरीरामधले आपण म्हणतो, की इम्बॅलन्स गोष्टी होतात काही. तर आपलं शरीर जे आहे, हे पंचतत्वांनीच बनलेलं आहे. मग अशी शरीरामधली कुठली गोष्ट किंवा घरामध्ये कुठलं तत्व कमी आल्यानंतर ना, शरीरामध्ये खूप काही इम्पॅक्ट पडतात त्याचे. ओके. हं, शरीरामध्ये पंचतत्व जशी आहेत, तर शरीरामध्ये जशी पंचतत्व आहेत, हं. तर जलतत्व हे तुमच्या रक्ताशी निगडीत आहे. जलतत्व रक्त रक्ताशी निगडीत आहे. रक्ताशी निगडीत आहे. ओके. वायुतत्व आहे.
हं. हे तुमच्या ब्रीथिंग इश्यूज आहेत. वायू ओके. तत्वामध्ये प्रॉब्लेम असतील. हं. म्हणून कधी ऐकलं असेल, वास्तुतज्ञ तुमच्याकडे येऊन गेलेत किंवा तुम्ही पॉडकास्ट ऐकलेत. हां. तर ऑक्सिजन गिव्हिंग प्लांट, एअर प्युरिफायर प्लांट हे ईस्टला लावायला सांगितले जातात. हो, हो, वायू हो. तत्व बिघडलं तुम्हाला ब्रीथिंगचे इश्यूज होतात. पंचतत्वानुसार जलतत्व ही तुमची उत्तर दिशा आहे ओके. आणि उत्तर दिशेत जर प्रॉब्लेम आला, तर तुमच्या जलाचं काम आहे तुमच्या अपॉर्च्युनिटी देणं, तुमच्या आयडियाज देणं तुम्हाला, तुमचा फ्लो चालू राहणं. पाण्याचं काम आहे नेहमी वाहत राहणं, येस, फ्लोमध्ये राहणं. येस, येस. तर तिकडे जर तुम्ही आग आणली, तर तुमच्या अपॉर्च्युनिटीज कमी होतात आणि शरीराचं सांगायला गेलं तर शरीराच्या रचनेमध्ये जलतत्व हे तुमच्या रक्ताशी निगडीत आहे. ओके. तसं वायू तत्वाला सांगितलं जातं झाडं लावली जावी. हां. म्हणजे मनी प्लांट किंवा एअर प्युरिफायर प्लांट, ऑक्सिजन गिव्हिंग प्लांट. तर वायू तत्वाचा जर तुम्हाला दोष असेल, तर हं. तुम्हाला ब्रीथिंगचे इश्यूज होऊ शकतात. चेस्ट ब्रीथिंग. हां, ब्रीथिंगचे जेवढे आहेत, कारण की ऑक्सिजन तुम्हाला नीट भेटत नाही. घरामध्ये व्हेंटिलेशन प्रॉपर होत नाही. ओके. वायू तत्वामध्ये दोष असेल. अग्नितत्वामध्ये असेल, तर अग्नितत्व हे तुमच्या जठराग्नीशी रिलेटेड आहे, बॉडीशी बोलायला गेलं तर आणि वास्तुरचनेमध्ये किचनशी रिलेटेड आहे अग्नी, जिथे अग्नी हवी आपल्याला. तर तिकडे जर पाणी आलं किंवा तिकडे असे काही दोष आले, जर तिकडे समजा आकाशतत्व आलं आणि जलतत्व आलं, तर तुम्हाला अ, पैशाच्या रिलेटेड कुठलंही म्हणजे पैसे जाण्याचंच काम होणार, म्हणजे पैसे टिकणार नाहीत. मग ते तुमचं आजारपण असो, घरात काही वेगळे प्रॉब्लेम्स असतील, चोरी असेल, ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. ॲक्सिडेंट म्हणजे घाबरवायला सांगत नाही. ॲक्सिडेंट म्हणजे गाडीचेच ॲक्सिडेंट नाही, घरामध्ये पण छोटे-मोठे ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. कारण की अग्नीचं काम आहे तुमचं लक्झरी जिवंत ठेवणं, तुमचं लेजर जिवंत ठेवणं, पैसा ठेवणं तुमच्याकडे रोलिंगसाठी. आता याच्यावरून एक आठवलं, मी तुम्हाला 2 विचारणार आहे गोष्टी, की जर पैशाला आपण आता तुम्ही जसं सांगितलं, की लाल कलर हा अग्नितत्वाचा आहे. मग आपल्या घरामध्ये सेव्हिंग असते काही. एक 10,000-15,000 घरामध्ये शिल्लक असतात. तर या पैशांना लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलं, हां. तर याने पण काही मनी फ्लो वाढतो का? मनी फ्लो नाही, लाल कपड्यामध्ये ठेवण्यापेक्षा ती दिशा आहे हां, ठेवण्याची. जर तुम्हाला डेली यूज करायचे जे पैसे आहेत, हां. पेटी कॅश आपण म्हणतो, राइट. ती ठेवण्याची जी दिशा जर चांगली आहे, तर ती उत्तर दिशा. आणि सेव्हिंगसाठी जर ठेवायची जसं तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून ठेवता म्हटलं, तर सेव्हिंगसाठी ठेवायची आहे, तर तुम्ही ती मगाशी जसं सांगितलं, पश्चिम नैऋत्येला ठेवू शकता, ओके. लाल कपड्यामध्ये. आग्नेय दिशेला जर तुमच्याकडे जर जागा असेल, हां. तर तिथे त्या लाल कपड्याच्या पोटीमध्ये बांधून तुम्ही पैसेही ठेवू शकता, पण तिथे स्वच्छता हवी. कारण राइट, की राइट. पैसे हे लक्ष्मीचं रूप आहे. ओके. अग्नी तत्व, आग्नेय कोपरा हा महालक्ष्मीचा कोपरा आहे. तिथे येस. देवता विराजमान आहे, ते महालक्ष्मी. म्हणून तिथे अग्नी प्रज्वलित पाहिजे. कारण की अग्नीला एवढं महत्त्व आहे. अग्नी म्हणजे एक प्रकारचं हवन आहे. हो, हो, अग्नी हो. म्हणजे एक प्रकारचा प्रकाश आहे. राइट. अग्नी आपल्याला दिसते ते आपल्या डोळ्यामुळे. म्हटलं जातं जिथे आग तिथे जाग. आज पण गावाखेड्यामध्ये जिथे लाईट नसेल किंवा पहारेकरी कुठे पहारा देत असतील किंवा कुठे वॉचमन असतील, जे जंगलामध्ये राहतायत किंवा आणि कुठे काही काम करतात शेतीमध्ये, शेतांमध्ये, तिथे बघा तुम्ही आग विझत असते. हो. जेणेकरून काही अपघात होण्यासारखं प्राणी किंवा आणि कोण येणार नाही. तर राइट. जिथे आग तिथे जाग असं म्हटलं जातं. तर अग्नीचं एवढं प्युरिटी आहे, अग्नीचं एवढं पावित्र्यता आहे, हे जपणं गरजेचं आहे. बरोबर आहे सर. परंतु आता आपण जसं बघतो, की घरामध्ये आपल्या काही पर्टिक्युलर दिशा ठरलेल्या असतात. आता यामध्ये पंचतत्व आपल्याला किती महत्त्वाचं ठरतं, हे तुम्ही सांगितलं तर बरं होईल, की जसं की या तत्वानुसार किचन कोणत्या साइडला आलं पाहिजे, की या तत्वानुसार आपलं वॉशरूम कोणत्या साइडला आलं पाहिजे, या तत्वानुसार आपलं एंट्री कुठल्या दिशेला आली पाहिजे, या तत्वानुसार आपली सर्वात महत्त्वाचं सगळ्यांच्या महत्त्वाचा असतो घरामध्ये तो विषय, तो म्हणजे आपली मनी, जो पैशाची तिजोरी आहे, ती कोणत्या दिशेला आली पाहिजे? ओके. तर आपण सुरुवात करू उत्तरेपासून. हो. उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम. पश्चिम. तर उत्तरेला जलतत्व आहे. तर येस. उत्तरेकडे तुमचं व्हेंटिलेशनसाठी विंडो येऊ शकते, दरवाजाही चालेल ओके. आणि उत्तरेकडे जलतत्वाचा कलर जो आहे त्याचे शेड्स आहेत ब्लूमध्ये. हं. तर तिकडे ब्लू कलर वापरला तर चालेल. वॉलपेपर असेल, वॉल कलर किंवा कर्टन्स. ओके. तर तिथे एंट्री किंवा विंडो चालेल. कारण की जलतत्वाची दिशा आहे, थंडावा असतो येस. आणि दिवस मावळल्यानंतर तिथे चंद्र येतो, तर तिथे नेहमी तुमच्या उत्तरेच्या वरांड्याकडे तुम्ही नेहमी बघाल घराच्या, हो. तुम्हाला थंडावाच वाटणार. येस, डेफिनिटली. हां. वायू तत्व आहे, जिथे पूर्व आहे आणि पूर्व म्हणजे तुमचा उत्साह, चैतन्य. येस. पूर्व म्हणजे तुमची म्हणतात ना, की प्राणशक्ती आहे. हो, सूर्यदेव, दिवसाची हो. सुरुवात पूर्वेकडनं येते. सूर्यदेव पूर्वेकडनं येतात. तर तिकडे दरवाजा चालतो. तिकडे तुमचं म्हणू शकता तुम्ही क्रिएटिव्ह रूम असते, तीही चालते. राइट. हां.
तर पूर्वेला दरवाजा असणं, क्रिएटिव्ह रूम असणं चांगलं आणि पूर्वेला कलर हा ग्रीन आहे, वायुतत्वाचा झाडांचा कलर ग्रीन आहे. ते ग्रीनचे कुठलेही शेड चालतात. त्याच्यानंतर येतो आपण दक्षिण आणि आग्नेयेकडे जिथे अग्नितत्व आहे. तर तिथे किचन चालेल, चूल चालेल किंवा जे काही तुम्ही मायक्रोवेव्ह ओव्हन किंवा जे काही अग्नितत्वाचे अ, अग्नितत्वाची जी सामानं आहेत, ती तिथे तुम्ही ठेवू शकता. तिथे कलर चालतो रेड. पण रेड कलर हा डार्क रेड किंवा ब्लड रेड नसावा. ओके. रेडच्या फॅमिलीमध्ये कुठले कलर येतात, तर पिंक कलर हाही रेडच्या फॅमिलीमध्ये येतो. तर त्यानुसार आपण रेड साइडला जर किचन नसेल एखाद्याचं फ्लॅटमध्ये किंवा कुठे नसेल भेटत त्या साइडला किचन, तर आपण वॉलपेपर, वॉल कलर किंवा जे काही आपण एस्थेटिक्स किंवा असे काही वापरतो फ्रेम्स, तर ते फायर एलिमेंटच्या कलर्समधले वापरायला सांगतो. राइट. त्याच्यानंतर येतो पृथ्वी तत्व म्हणजे कुठून दक्षिणेपासून नैऋत्यपर्यंत. राइट. हां. तर तिथे पृथ्वी तत्व आहे. तर पृथ्वी तत्व हे स्टेबिलिटीज आहे. पृथ्वी तत्व हे तुमच्या रूट्स आहे. हो. पृथ्वी तत्व हे बघायला गेलं तर दक्षिणेपासून पश्चिम नैऋत्यपर्यंत आहे, असं आहे. तर त्या येस. दिशेला येलो कलर तिथे खड्डा नसावा. जिथे-जिथे नैऋत्यमध्ये खड्डा, विहीर, पाण्याची बोरिंग जिथे-जिथे मी बघितले त्यांच्या घरामध्ये सतत कोण ना कोण औषधं घेत आजारी आहे. 100%. त्यांना डोपराचे विकार आहेत. त्यांना पायाचे विकार आहेत. त्यांना छातीचे विकार आहेत. घरात कोण ना कोण तुम्हाला आजारी दिसणार. कारण की हे रूट आहे तुमचं स्टेबिलिटी आहे. स्टेबिलिटीमध्ये तुम्ही खड्डा आणलात, की तुमच्या स्टेबिलिटीमध्ये तुमच्याकडे कितीही पैसा असू दे, तुमच्या स्टेबिलिटीमध्ये प्रॉब्लेम येणार. मग तुमचे हेल्थ असू दे, वेल्थ असू दे, रिलेशनशिप असू दे. तर ज्यांच्या ओके. ज्यांच्या बंगलोच्या बाहेर मी विहीर बघितली आहे, जी हं. दक्षिण आणि नैऋत्येच्या मध्ये आहे. हां. त्यांच्या घरात आजारपण नेहमी चालूच आहे. ओके. पैसा आहे, सगळं चालू आहे, पण आजारपण नेहमी चालूच आहे. त्याच्यानंतर येतं आपलं आकाशतत्व जे पश्चिमेला आहे. हो. पश्चिम ही तुमची जसं आपण पूर्व म्हणतो, पूर्व म्हणजे आधी, पश्चिम म्हणजे नंतर. तर हं. पूर्वीच्या काळी लाईट जेव्हा नव्हत्या, हं. तेव्हा सूर्यास्त जेव्हा व्हायचा तो पश्चिमेला. म्हणून सगळ्यांची तिजोरी किंवा अंडरग्राउंड तिजोरी होत्या, त्या पश्चिमेलाच असायच्या. तर पश्चिमेलाच असायच्या. तर पश्चिमी गेन्सची दिशा आहे. तुम्ही पुण्याचं पश्चिम पण दिसेल तुम्हाला पुण्याचं पश्चिम पण बघितलात, तर तुम्हाला बिझनेस पार्क, आय-टी पार्क, तिथे बिल्डिंग्स, तिथे बिझनेस. मुंबईला पण जेवढे स्टेशनच्या वेस्ट साइडला जावा तुम्ही, तुम्हाला बिझनेसच दिसणार. हो. तुम्हाला अगदी. मार्केटच दिसणार. राइट. पाहिले आम्ही. हां. तर पश्चिम बाजू ही गेन्सची आहे, नॉलेजची आहे. पश्चिम बाजू ही वेस्टर्न आपण म्हणतो ना वेस्टर्न कल्चर डॉमिनेट करतं. पश्चिम बाजू ही डॉमिनन्सची आहे. ओके. म्हणून वेस्टर्न कल्चर आपल्याला नेहमी डॉमिनेट करत आलं. आपण आपलं शास्त्र विसरत जातो आणि वेस्टर्नचं ऐकत जातो. असं होत आलंय तुम्ही बघाल तर. आत्ता पण होतंय खूप. हां. आता अजून एक म्हणजे तुमच्या उत्तरातून थांबवलं मी तुम्हाला. अजून एक जाणून घ्यायचं आहे, की सर आपल्या याच्यामध्ये ना नॉर्थचे मिथ खूप आहेत. ठीक आहे. तर नॉर्थचे मिथ म्हणण्यापेक्षा तर त्या गोष्टी खऱ्याच आहेत का? नॉर्थ साइडला काही गोष्टी आल्यानंतर ना, आपल्या घरामध्ये पण काही गोष्टी घडतात आणि मेडिकल टर्म्समध्ये पण काही गोष्टी घडतात. तर ह्याही खऱ्या ठरल्या आहेत का काही? तुमच्या बघण्यानुसार किंवा तुम्हाला एवढ्या वर्षांचा दांडगा अनुभव आहे त्याच्यानुसार? जलतत्वामध्ये ज्यांचं जडत्व आलंय, हां. म्हणजे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा ही मानली जाते. राइट. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. उत्तर दिशेला चुंबकीय शक्ती आहे. येस. उत्तर दिशेला जलतत्व आहे. जलतत्व हे वाहत जातं. हो, हो, हो. जो जलतत्वाच्या दिशेने झोपतो, हां. पाण्याचं काम आहे इमोशन्सवर काम करणं. तुम्ही कधी बघितलं माणूस जो जास्त इमोशनल असतो किंवा कुठल्या इमोशन्समध्ये जात असतो, तो जास्त करून बीचवर जाऊन बसायला प्रिफर करतो शांततेत, पाण्याचा आवाज ऐकत. राइट. हे माझ्या बाबतीत होतंय. पाण्यामध्ये एवढी ताकद आहे, हां. की म्हणून सांगितलं जातं कुठली देवपूजा करताना किंवा तुम्ही हनुमान चालीसा वाचताय, मारुती स्तोत्र वाचताय, रामरक्षा कवच वाचताय, तर तुम्ही 1 ग्लास पाणी घेऊन बसलात, हनुमान चालीसा वाचला आणि ते पाणी पिलं, तर त्याची पॉवर सगळ्या त्या पाण्यामध्ये जाते. जलतत्वामध्ये शक्ती असते सगळं खेचायची आणि तशी येस. तिथे चुंबकीय शक्ती आहे. तर जलतत्वामध्ये ज्यांनी जडत्व आणलं किंवा ज्यांनी झोपले, हं. त्यांना मी बघितलंय माझ्या बघण्यामध्ये काही पॅरालिटिक आहेत, काही भरपूर लठ्ठ आहेत, जाडे झालेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी येत नाहीत. म्हणजे पिढ्यानपिढ्या पैसा जर असेल, तर तो बरोबर नॉर्थला एक काळानंतर असा थांबतो अपॉर्च्युनिटीज, की त्यांना काही करावसंच होत नाही. सगळं प्लॅटफॉर्म असतं त्यांच्याकडे, पण ते काय करायचं मूड होत नाही, त्यांची इच्छा हो, होत नाही. हो, हो, हो. तर जलतत्वाचे मी तसे की उत्तरेला चुंबकीय शक्ती जलतत्व आहे. तिकडे जडत्व करू नका. तिकडे किचन आणू नका. किचन आणलात तर अग्नितत्वावरती पाणी येणार आणि म्हणून तत्वानुसार बॅलन्सिंग असं केलं जातं. जर तिकडे पाणी आलं, आगीच्या ठिकाणी जर तिकडे पाण्याच्या ठिकाणी आग आली, किचन आली, तर बॅलन्सिंग असं केलं जातं, जसं मी सांगितलं, जलापासून वायू बनते, म्हणजे पाण्यापासून लाकूड बनतो, लाकडापासून अग्नी, अग्नीपासून पृथ्वी आणि आकाश. तर येस. जर माझं एवढंच सांगणं आहे,
पॉडकास्ट बघत असलेला, आपला शो बघत अमोल भोसले शो सॉरी हं. अमर भोसले शो बघत असताना एवढंच सांगेन, माता भगिनींना एवढंच सांगेन, की तुम्ही किचनमध्ये कधीही जेवण बनवताना अशी माझी विनंती आहे, की पूर्वेकडे तोंड करून जेवण बनवणे. मग नाही. ते कुठल्याही दिशेला तुमचं किचन असू दे, पूर्वेकडे बघून जेवण बनवणे अशी तुम्ही सिस्टम करून घ्या घरामध्ये. पूर्वेकडे म्हणजे तुम्ही जेवण बनवताना तुमचा चेहरा पूर्वेकडे हवा हवाय. हवा. आणि दुसरी गोष्ट, जर तुमचं हां. किचनमध्ये कधीही कडप्पा काळा नसावा. काळा कलर हा जलतत्वाचा आहे. काळा, राखाडी, ब्लू हा जलतत्वाचा कलर आहे. युजुअली तर सर काळा कडप्पाच वापरतात. म्हणूनच ज्यांच्या घरी काळा कडप्पा आहे, त्यांनी असे भोग भोगलेले आहेत, कसे ॲक्सिडेंट्स भोगलेले आहेत, की मी सांगू शकत नाही. हां. माझा स्वतःचा अनुभव सांगायचा तर 2006 मध्ये ओके. जेव्हा मला माहीत नव्हतं, तर आमच्या घरी पण आमच्या मोठ्या ताईचं ॲक्सिडेंट झालेलं. हं. 2013 मध्ये आम्ही चेंजेस केले. म्हणजे हं. तेव्हापर्यंत एवढं काय माहीत नव्हतं ओके. आणि मग ग्रीन कडप्पा लावला. मग तेव्हा जेव्हा आत्ता शोध झाला, जेवढे मी बघितलंय, तुम्ही जेवढ्या लेडीजचं एक वय झाल्यानंतर, माता भगिनींचं वय झाल्यानंतर डोपरं दुखतं तो विषय वेगळा आहे. हं. 55-60 नंतर. येस. पण आता तुम्ही बघेल 35 ते 45 ह्या एजमध्येच लेडीजचे ढोपरं दुखतात. राइट. नी रिप्लेसमेंटचे ऑपरेशन्स वाढलेत. राइट. तर त्याच्यामुळे जे लोकं पूर्वेकडे बघून जेवण बनवत नाहीत, त्यांच्या ढोपरामध्ये प्रॉब्लेम्स भेटलेले आहेत माझ्या सर्चमध्ये, माझ्या रिसर्चमध्ये. म्हणून जेवण बनवताना स्त्रियांचं मुख हे पूर्वेकडे हवं. तुम्ही कुठलंही किचन घ्या, तोडमोड करणं सगळीकडे पॉसिबल नाही. तुमची शेगडी किंवा जेवण बनवताना तुमचं मुख पूर्वेकडे येईल याची काळजी घ्या, अशी माझी विनंती आहे. आणि तुमचं किचन उत्तरेपासून, उत्तर हां. वायापासून अग्नीकडे असेल, तर कडप्पा किंवा जे काही मटेरियल तुम्ही वापरता यथाशक्ती ते ग्रीन असावं. आणि आग्नेयापासून वायव्येपर्यंत जर तुमचं किचन येत असेल तुमच्या घरात, तर पिवळा कडप्पा, पिवळा स्टिकर, पिवळा कलर असं वापरावा. काळा कडप्पा वापरू नये, ही माझी विनंती आहे. सर म्हणजे तुमच्याकडनं जाणून घ्यायला खूप क्युरिओसिटी आहे मला ना. अजून डीपली जाऊया आपण त्याच्यामध्ये, की आजच्या याच्यामध्ये म्हणजे आजची जनरेशन आहे, याच्यामध्ये पंचतत्वांचं महत्त्व आणि कलरचं कॉम्बिनेशन हे किती महत्त्वाचं ठरवलं जातं? अ, आजच्या युगामध्ये सांगायचं तर हां. Google Chrome बघितलंय, लोगो बघितलायस Google Chromeचा? हो, रिसेंटली चेंज केलंय त्यांना. नाही, पण Google Chromeचा लोगो तू हो. बघितलायस? येस, त्याच्यात येस. कुठले कलर आहेत बघ जरा मोबाईल काढून. अ, बसल्या-बसल्या सांगतो. ब्लू, येलो, ऑरेंज, हं, रेड आहे. ऑरेंज नाही. रेड पण आहे. रेडमध्ये येतो. रेड आहे, हां, ऑरेंज नाहीये. रेड एक आहे, येलो एक आहे आणि ब्लू एक आहे. हे 3 कलर नॉर्मली आणि बघण्यात आले. बॅकग्राऊंड व्हाईट आहे. येस, बॅकग्राऊंड व्हाईट आहे. ब्लू जलतत्वाचा, हां, ग्रीन वायुतत्वाचा, येस. हां, रेड अग्नितत्वाचा, येस. येलो पृथ्वी तत्वाचा, हो. व्हाईट बॅकग्राऊंड आकाश तत्वाचा. त्या आकाशाच्या खाली सगळं आहे. हा खरं सांगतो म्हणजे ज्यांनी बनवला त्यांना विचारही नसेल केला, की या कॉम्बिनेशननुसार बनवा. आपण हल्ली बघत असतो फॅशन सेन्समध्ये, की हे न्यूट्रल कलर्स आहेत, हे नॅचरल कलर्स आहेत, हे पेस्टिव्ह कलर्स आहेत, हे डार्क कलर्स आहेत. यानुसार कलर थीम ठरवली जाते. पण या तज्ञानुसार किंवा वास्तुशास्त्रानुसार हे कलर घडत येतील, हे कोणाला कल्पनाही नव्हती. तर तेच एवढं आज आपण कलियुगाच्या प्रथम चरणात आहोत. हां, एवढं जनरेशन्स पुढे आलेले आहेत. पण आजही ह्या गोष्टीचा वापर केला जातो. राइट. त्याच्यापुढे कोण नाहीये. बरोबर. जर तुम्ही बघितलात सगळ्यात जास्त कुठला ॲप पैसे देतो? Instagram, YouTube कुठला पैसे देतो? YouTube मे बी YouTubeचा कलर काय? रेड आणि व्हाईट. रेड काय घेतो? अग्नितत्व. हो, अग्नितत्व पैसे देतो. हो, अग्नितत्व पैशाचा कारक आहे. हो. सगळ्यात जास्त YouTube पैसे देतं. राइट. Googleचे कुठलेही ॲप उघडा, कुठले ॲप उचला, कुठले कलर आहेत बघा. या पंचतत्वामधलेच कलर असणार. हँगआउट बघा, येस. राइट. कुठलंही बघा तुम्ही. Google Keep काही ॲप उचलून बघा. या 5 कलरच्या वेगळ्या आहेत बघा. Instagram हां, येलो मगाशी सांगितलं रेड आणि येल्लोची फॅमिली असते. राइट. पिंक आणि येल्लो आहे Instagram. पिंक कुठल्या फॅमिलीचा कलर आहे? रेड. परत अग्नितत्व. Instagram ट्रेंड आहे. येस, येस, येस. तर त्यांनी कुठून बनवलं, कोणाकडनं बनवलं आपल्याला माहीत नाही. नाही. पण तेही या तत्वांचा वापर करतात कळत-नकळत हो, आणि तेच आपण वापर करतोय. आज राइट, आपला पॉडकास्ट आहे, तो YouTubeवर जाणार आहे, राइट, Instagramवर रील्स येणार आहेत. राइट. YouTubeवरूनच तुम्हाला इन्कम आहे. हो, ह्या कलरचं हेच महत्त्व आहे. जलतत्व हो. निळा आहे, ग्रीन आहे तो, जसं मी सांगितलं. म्हणून Google Chromeचा जर तुम्ही लोगो बघितला तर हे 5 तत्व आहेत. आणि आकाश वरती आहे, ज्याला लिमिट नाही. मग तो असा आकाश आहे, त्याच्यामध्ये जो गोल आहे, राइट. असं आहे. आणि सर आता या ॲप्लिकेशनवरूनच आठवलं मला. मग Twitterचा लोगो तर रिसेंटली बनवून चेंज करण्यात कुठला आला. कलर आहे बघा ना. ब्लॅक आणि व्हाईट कलर आहे. एक्स. हां, हां. तर तोही विचार करूनच बनवला जातो.
ओके. व्हाईट आणि ब्लॅक. ब्लॅक कलर हा जलतत्वाचाच कलर आहे. हां. मेटा काय? अट्रॅक्शन मेटाचा करतं. कलर काय? हां. Facebook कलर काय? Facebook कलर ब्लू आणि व्हाईट. कुठले आहेत? जल आणि जलतत्व. आकाश? हां. एक्स्ट्रीम लेव्हलचं म्हणजे हा विचार पण नाही कोण करणार. या पलीकडची गोष्टी आहेत हां. या. तर हेच आहे प्रत्येक गोष्टीमागे लॉजिक आहे. जसं आपण म्हणतो ना, आपण कुठेही लावतो काही हं, आणून हं. किंवा आपण वेस्टर्न लोकं जेव्हा सांगतात. आता प्रत्येक गोष्टीला जसं वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र हे इंटरलिंक्डच आहे. पण कसं होतं, की आपण आपल्या शास्त्रापासून दूर चाललोय. हो, 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 हो. आपलं शास्त्र आपल्याला काही काळाच्या आधी राइट. लपवलं गेलंय किंवा आपणच त्याच्यात इंटरेस्ट घेतला नाही. की आपण दुसऱ्यांचं शिकायला पहिलं गेलेलो. पण हे नाही समजत आहे, की दुसरं आपलं शिकायला येतं. हां. आता मी जेव्हा कॅचीधाम दर्शन घ्यायला गेलो महाराजांचं, निमकरोली महाराजांचं, तिथे मग इथलं फॉरेनर्स होते. सर जसं तुम्ही आत्ता मला सांगत होता, की फॉरेन कल्चरची लोकं कैची धामला वगैरे खूप जास्त व्हिजिट करतात. ते कशामुळे किंवा काय? कसं आहे ना, दुर्दैव आपलं आहे, की हं. आपल्या भारतामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. पण आपल्याला त्याचा म्हणतात ना, लाभ किंवा उपयोग करता येत नाहीये. त्यांना त्या पॉवर्सचं, येस. आयडियाज आहेत. येस. त्याशिवाय ते एवढ्या लांब येत नाही 7 समुद्र येस. पार येस. येस. आणि आपल्या तर भारतामध्ये सगळं आहे. हो. तर जर तुम्हाला कुठलीही गोष्ट अनुभवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही आधी त्याच्यामध्ये म्हणजे अध्यात्म झालं, पूजापाठ झालं, मेडिटेशन झालं. तुम्ही अनुभव घेण्यासाठी त्यासाठी तुम्हाला 21 ते 90 दिवस ते ओके. करून बघावं लागतं. त्यानंतर तुम्हाला अनुभव येतात. राइट. कारण की जसं मी सांगितलं, की आपलं शास्त्र आहे. वेस्टर्न शास्त्र, वेस्टर्न कल्चर आपल्यावरती कधी-कधी हावी होतं. आपण बघतो यंग जनरेशन ज्यांना वेस्टर्न जे सांगतात तेच पटकन करतात, पण आपलं करत नाहीत. आजकाल कसं आहे, की आजकाल लॉजिकवर सगळं चालतं. प्रत्येक गोष्टीचं लॉजिक माहिती पाहिजे. बरोबर. आणि मी त्याच्यावरतीच जास्त लक्ष देतो, की आज असं नाही, की आपण एखाद्याला सांगितलं, असं केल्यावर असं होतं, हे होणार आहे. त्याला लॉजिक सांगणं इम्पोर्टंट आहे. अगदी की खरं आहे. ह्या-ह्या गोष्टींचं लॉजिक आहे, ह्या-ह्या गोष्टीचं प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, ह्या-ह्या गोष्टीच्या टेस्टिमोनियल्स आहेत. ओके. हे असं-असं आहे, असं केल्यावर असं होतं. मग तो जेव्हा समोरचा माणूस त्या बिलीफनी जेव्हा करतो, हं, हं, हं. तेव्हा त्याला रिझल्ट 1001% भेटणारच. राइट. आणखी डायरेक्शन्स, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. आणि बरोबर. वास्तू सांगायचं तुम्हाला निसर्गाच्या निगडीत पंचतत्वांना पकडून जर तुम्ही तुमच्या वास्तूची रचना केली, तर तुम्हाला वास्तुदोष होणारच नाहीयेत. बरोबर. जसं मी सांगितलं जलाच्या इथे तुम्ही विंडो घ्या, अंडर वॉटर टँक घ्या, तिथे बोरिंग घ्या, तिथे विहीर घ्या. वायू तत्वाकडे दरवाजा घ्या, म्हणजे ईस्टला आहे दरवाजा घ्या. अग्नी तत्वाकडे किचन घ्या, पृथ्वी तत्वाकडे खड्डा करू नका, मोठी बारी करू नका. मोठमोठ्या काचा लावू नका, विंडो लावू नका. कारण की ते ग्रह आहेत ते राहू ग्रह आहेत तिकडे. परत तुमची पश्चिम आहे, आकाश तत्व आहे तिकडे, तर तुम्ही तिकडे काय करू शकता, तर जिकडे सेव्हिंगसाठी तुमची अ, तिजोरी बनवू शकता. तिथे तुम्ही स्टडी रूम करू शकता प्रिपरेशनसाठी. तसं वायव्य झालं किंवा पश्चिम वायव्य ते डिप्रेशनचं आहे, हं, झोन हं, आहे हं. तुमचं. तर तिकडे तुम्ही डिप्रेशनचं झोन आहे, तर तिकडे तुम्ही वायव्य दिशा जी आहे, तर तिकडेही तुम्ही सेप्टिक टँक किंवा तुमचं वॉशरूम घेऊ शकता. दक्षिण आणि नैऋत्याच्यामध्ये गंधर्व पद आहे किंवा दक्षिण ओके. आणि नैऋत्याच्यामध्ये दक्षिण नैऋत्य दिशा आहे, जी मल्लत्यागाची आहे. म्हणजे जे तुम्हाला जे वॉश ऑफ करायचं आहे, जे तुम्हाला फ्लश करायचं आहे, ते तुम्ही तिथे ठेवू शकता. म्हणून तिथे वॉशरूम सांगितलं गेलेलं आहे विश्वकर्माजींनी. ह्या म्हणजे किती छोट्या-छोट्या आणि बारीक-बारीक गोष्टी आहेत, त्या जर हं, फॉलो केल्या, आपण निसर्गाला जर फॉलो केलं, तर हं. आपल्या घरामध्ये पण काही गोष्टी घडणार नाहीत. हो, बरोबर. पण घरामधल्या गोष्टींवरून आता मी तुम्हाला एक विचारतो, की आपल्या घरामध्ये हल्ली असं म्हणतो, की "यार चिडचिड होते घरी गेलं की, कलेश होतात घरामध्ये गेले की, बायको-बायकोचं जमत नाही, बायका-बायकांच्या घरामध्ये जमत नाही किंवा पुरुष विथ बायको यांचं जमत नाही, मुला-मुलांमध्ये भांडण होतात." ह्या गोष्टी कशामुळे किंवा कोणतं तत्व या घरामध्ये मिसिंग असेल? मिसिंग बोलण्यापेक्षा अग्नितत्व जर घरामध्ये जास्त झालं आणि हां. वायुतत्व जास्त झालं. वायुतत्व माणसाला चंचल बनवतं आणि ओके. अग्नितत्व भडकवतं. येस. आणि जर हं. पृथ्वी तत्वामध्ये जर पृथ्वी तत्वामध्ये काही प्रॉब्लेम आला, ती तुमच्या स्टेबिलिटीची दिशा आहे. तिथे जर खड्डा आला, काच आली, तर तरी तुमच्या घरामध्ये सारखी भांडणं होत राहणार. अग्नितत्व वाढलं तर एकमेकांचं डोकं गरम राहणार. घरातल्या स्त्रियांचं पटणार नाही. ओके. आता मग आता मी म्हणून आपण पंचतत्वांचं संतुलन हे गरजेचं आहे घरामध्ये. हो, बरोबर. आता आपण थोडं शेवटाकडे आलो, की आता तुमच्या अनुभवानुसार जर आजकालच्या लोकांना किंवा आमच्या यूथ प्रेक्षकांना, या प्रेक्षकांना आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं, तर वास्तूविषयी काय सांगाल?
बघा वास्तूविषयी सगळ्यांचं असं आहे, की प्रत्येकाच्या घरामध्ये सुख, समृद्धी, स्वास्थ्य आणि सुरक्षितता घर असावं. त्यांचे येस, घरातले सगळे स्वस्थ राहावे, स्वास्थ राहावे. येस, त्यांची हेल्थ पण चांगली असावी, त्यांच्याकडे येस, वेल्थ असावी, एकमेकांची नाती चांगली असावी. येस. तर घराचं वातावरण सकारात्मक, पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी, घरात ऐश्वर्य, समृद्धी येण्यासाठी तुम्हाला घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह वाइब्स हवे असतील, तर घरात नेहमी, वारंवार किंवा जेव्हा तुम्हाला पॉसिबल असेल तेव्हा हवन करा. हवन जमत नसेल, तर घरात धूप लावा. ओके. धूप सगळ्यात जास्त चांगला 3 वेळा लावलेला घरामध्ये. तर धूप करणं आजकाल शहरामध्ये, सिटीमध्ये पॉसिबल नाही. तिथे नाही. तुम्हाला गौराई नसतात, कोळसा नसतो धूप घालायला. हो. तर आजकाल धूप कप आले तुम्ही बघू शकता धूप कप. मग ते लोबन, गुगाळ, संभ्रमित असे धूप कप आलेले आहेत. मग हं. त्याच्यामध्ये धूप कप तुम्हाला भरलेले पण भेटतात लोबाननी, गुगलनी किंवा पोकळ धूप कप भेटतात. त्याला कटोरी धूप म्हणतो आपण. हां, 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 हां. कटोरी धूप. त्याच्यामध्ये मग तुम्ही लोबान पावडर किंवा तुम्हाला जे लोबान असेल कुठल्याही कंपनीचं तुम्ही आणून ठेवू शकता. तर ते जर 3दा लावलं तर बेस्ट सकाळ, दुपार, संध्याकाळ. एखाद्याला नाही जमत कामाला जाणाऱ्या माणसाला दुपारचं, तर सकाळ, संध्याकाळ आणि सकाळ, दुपार पण नाही जमत, तर फक्त संध्याकाळी तरी एकदा तरी दिवसातून घरामध्ये धूप लागला पाहिजे. ज्याच्या घरामध्ये धूप 90 दिवस लागला, त्याला घरात सकारात्मक ऊर्जा काय असते, पॉझिटिव्हिटी काय असते हे कळायला वेळ लागत नाही. संध्याकाळच्या कातर वेळेला प्रत्येकाने हा उपाय प्रत्येकाने करावा. संध्याकाळच्या कातर वेळेला मेन सांगायचं तर ह्या टाईममध्ये 5:45 ते 7:15 या टाईममध्ये घराच्या उंबरठ्यावरती वाटी भेटते एक स्टीलची ₹5-10 ला. त्याच्यामध्ये 2 कॉर्नरला दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवून भीमसेनी कापूर हा जाळावा. हा जाळावा. भीमसेनी कापूर हा जाळावा त्या वाटीमध्ये 5:45 ते 7:00च्या मध्ये आणि घरामध्ये धूप कप लावावा, धूप स्टिक लावावी. धूप कप पॉसिबल नसेल तर धूप स्टिक लावावी नक्कीच. आणि चमत्कार बघावा. आणि हे झालं वातावरण निर्मितीसाठी. परत परत तुमच्या घरामध्ये एक धून, एक हं, स्तोत्र, एक मंत्र हं. नेहमी लागलं पाहिजे. नेहमी धून आला पाहिजे, आवाज आला पाहिजे मंत्रांचा. उच्चारण होत नसेल, तुम्हाला कधी-कधी कोणाला पाठ नसतं, बोलणं शक्य नाही तर वाचा. राइट, वाचणं शक्य नाही तर YouTubeवर YouTubeवर काय नाही. तर राइट. प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी कातर वेळेला भीमसेनी कापूर, धूप आणि हे 3 स्तोत्र, हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र आणि रामरक्षा कवच हे वाचावं, बोलावं ज्यांना पाठ असेल किंवा YouTubeवर लावावं. त्यांच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती येणार नाही. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. नासे रोग हरे सब पीरा, जपते निरंतर हनुमत बीरा. त्यांच्या घरामध्ये पिशाच्य शक्ती एंट्री करणार नाही. त्यांचं एक कवच निर्माण होईल आणि त्यांच्या घरामध्ये जे आजारपण असेल तेही कमी होईल. नक्कीच. आता सर थँक यू सो मच. तुम्ही आलात, अमर भोसले या शोला तुम्ही व्यक्त झालात आणि पंचतत्वाबद्दल काही गोष्टी तुम्ही एक्सप्लेन केल्या. वास्तुशास्त्र म्हणजे काय? वास्तुतज्ञ कसा आपण घडतो हेही तुम्ही सांगितलं. परंतु या सर्व गोष्टींना एका शब्दामध्ये डिस्क्राईब करायचं झालं, तर तुम्ही काय कराल हो सर? एका शब्दामध्ये डिस्क्राईब करायचं असेल तर वास्तूला, एका शब्दामध्ये डिस्क्राईब एका शब्दात तर सांगू शकत नाही. ओके. समाधान म्हणू शकतो. जसं कसं आहे, सुख झालं, स्वास्थ्य झालं, कोणाला सुख हवं असतं, कोणाला राइट, पैसे हवे असतात. राइट, 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 तर राइट. समाधानी आयुष्य हवं असेल, हां. तर माणसाने वास्तूची रचना ही पंचतत्वांना पकडून करावी आणि ज्या चुका सांगितल्या त्या करू नये. तर एका शब्दात सांगायचं तर समाधान. राइट, राइट, राइट. नक्कीच सर, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही आलात, अमर भोसले या शोला वास्तुशास्त्र किंवा पंचतत्व याबद्दल सर्व गोष्टी एक्सप्लेन केल्यात. तर मित्रांनो, हे होते सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ गौरवजी सावंत सर. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, आपल्या घरामध्ये ही समस्या असतात. आपल्या घरामध्येही नकळत-कळत काही गोष्टी घडत जातात. हे जाणून घेण्यासाठी मी त्यांच्या काही डिटेल्स आणि सोशल मीडियाचे अकाउंट्स डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. परंतु कुणालाही ज्यांना कुणाला फॅक्टरी आउटलेट, त्यांच्या घराचे प्लॅन्स काही करायचे असतील, तेही त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आपण भेटूया अशाच व्यक्तिमत्वासोबत नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, राम राम. थँक यू सो मच सर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.